आजचा विषय आहे छत्रपतींची भवानी तलवार. एक इतिहास, एक श्रद्धा आणि एक रहस्य. हीच ती तलवार जिने स्वराज्य घडवलं. पण भवानी तलवारीचं खरं रहस्य काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातातील सर्वात प्रसिद्ध शस्त्र म्हणजे भवानी तलवार. लोककथेनुसार ही तलवार महाराजांना आई भवानीने दृष्टांत देऊन दिली असे म्हटले जाते. काहींच्या मते सावंतवाडी संस्थानाचे शासक म्हणजेच सावंतवाडी संस्थान राजे लखम सावंत गोवेलकर सावंत घराणे यांचे पुतणे खेम सावंत यांनी 7 मार्च 1959 रोजी कोकण दौऱ्यात बांदा बंदरात अडकलेल्या पोर्तुगीज जहाजावरून ही तलवार मिळवली व ती महाराजांना भेट दिली असे मानणे आहे. काहींच्या मते ही तलवार कदाचित युरोपियन बनावटीची होती असे सांगणे आहे. काही संशोधनानुसार ती स्पेनमधील टोलेडो येथे तयार झालेली असू शकते. असेही मानले जाते की अफजल खानाशी झालेल्या निर्णायक लढाईत ही महाराजांनी हिचाच वापर केला होता. या तलवारीबाबत खूपच मत दुमत आहे. थेट लोकमान्य टिळकांच्या काळापासून ते 2002 मधील तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या स्पेन भेटीदरम्यान ठामपणे आजतागायत हीच ती भवानी तलवार असं सांगणारा पुढे आलाच नाही. आजही ही तलवार इंग्लंडमधील संग्रहालयात असल्याचा दावा केला जातो. काही वर्षापूर्वी ती भारतात आणण्याचा प्रयत्नही झाला. पण खरी भवानी तलवार कोणती हा प्रश्न अजूनही अनउत्तरित आहे. इतिहास, श्रद्धा आणि राजकारण यांमध्ये गुंतलेले हे गूढ आजही कायम आहे. तुमच्या मते भवानी तलवार देवीने दिली होती का, की ती परदेशी बनावटीची होती? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.